अजूनपर्यंत न्यायालयात तरी खुनाची घटना घडली नव्हती। ही पहिलीच घटना असावी। आणि म्हणून नागपूर येथे घडलेलं अप्पू यादवचं उदाहरण हे डोळ्यात अंजन घालणार आहे। अक्कू यादव याने 90च्या दशकात नागपूर येथील कस्तुरबा नगरमध्ये आपली प्रचंड दहशत निर्माण केली होती आणि त्यामुळे अक्कू यादवच्या जाचाला कंटाळून कस्तुरबा नगर परिसरात अनेक लोकांना आपलं घर सोडून जाण्याची त्या काळी वेळ आली होती। अक्कू यादव म्हणजे त्या काळी विकृतीचा कळस मानला जात होता, कारण त्याने त्या भागात त्या काळी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप त्यावेळी त्याच्यावर करण्यात आला होता आणि त्यामुळेच कस्तुरबा नगर परिसरातील तरुणींची लग्न त्या काळी होत नव्हती आणि यामागचं मुख्य कारण होता अक्कू यादव। अक्कू यादव नेमका कोण होता, तो गुंड कसा बनला आणि त्याचा अंत कसा झाला, हे आज आपण अपराधच्या या भागात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भरत कालीचरण यादव म्हणजेच अक्कू यादव। नागपूरमधील या कुख्यात गुन्हेगाराचा जन्म साधारणतः 1971-72 मध्ये झाला होता। अक्कू यादव हा नागपुरातील कस्तुरबा नगर या परिसरात राहत होता। अक्कूला लहानपणापासूनच अभ्यासामध्ये अजिबात रस नव्हता, म्हणून त्याचं शिक्षण जेमतेमच झालं होतं। तो लहानपणापासूनच मित्रांसोबत उन्हाळक्या करणं, दारू गांजा पिणं, जुगार खेळणं अशा गोष्टीतच रमायचा। कस्तुरबा नगरमध्ये 90च्या दशकात 2 गँग कार्यरत होत्या। त्यापैकी एका गँगमध्ये गुंड प्रवृत्तीचा अक्कू यादव सामील झाला होता। अक्कू यादव नाव पहिल्यांदा पोलीस रेकॉर्डवर 1991 मध्ये नोंदवलं गेलं। त्यावेळी अक्कू यादववर सामूहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला होता। अक्कू यादवसाठी चोऱ्या माऱ्या करणं, खंडणी गोळा करणं अशा प्रकारची कामं रोजचीच होती। याशिवाय कस्तुरबा नगरमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून तो हप्ते देखील गोळा करायचा। लोकांना आपला धाक दाखवून त्यांच्याकडून आपल्याला हवी तशी कामं करून घेण्यात अक्कू यादव अग्रेसर होता। त्याच्या नावावर तब्बल 24हून अधिक गुन्ह्यांची नोंद होती। या गुन्ह्यांमध्ये बलात्कार, हत्या आणि खंडणी मागणं यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती। कालांतरानं अक्कू यादववर MPDA ऍक्ट नुसारही गुन्हा दाखल झाला होता। जरीपटकाचा जो उत्तर नागपूर भाग आहे, या ठिकाणी त्याची दहशत होती। तो खंडणी वगैरे वसूल करायचा। या भागात पूर्ण तो सिंधी कॅम्प आणि व्यापारी वर्ग असल्यामुळं त्यांच्याकडून त्याला सहज खंडणी भेटत होती आणि त्यांनी बलात्कार वगैरे हा जो प्रकार आहे हा केला। परंतु आश्चर्य या गोष्टीचं आहे की बलात्काराची एकही कलम त्याच्या विरोधात पोलिसात नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। कदाचित लोकांनी घाबरून त्याच्या विरोधात तक्रार केली नसेल, पण हे ठामपणे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की अक्कू यादव म्हणजेच एक दहशत, त्याच्या नावानेच लोक घाबरत होते। नागपूरमध्ये त्या काळात गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढली होती, पण त्यातल्या त्यात कस्तुरबा नगर परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर होती। या परिसरातील लोक अक्कू यादवच्या दहशतीखाली प्रत्येक दिवस जगत होती, कारण त्याला प्रतिकार करण्याची हिंमत त्या काळात त्या भागात कोणातच नव्हती। आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे जो कोणी त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा त्याला अक्कू यादव अक्षरशः निर्दयीपणे मारहाण करायचा आणि महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार केली तर तो त्यांनाही धमकवायचा। अक्कू यादवच्या दहशतीचे असंख्य प्रसंग आजही नागपूरमध्ये सांगितले जातात। त्यातलाच एक प्रसंग कस्तुरबा नगर परिसरातच घडला होता। एक अत्यंत वृद्ध गृहस्थ या परिसरात त्या काळी अनेक वर्षांपासून राहत होता। एके दिवशी अचानक अक्कू त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्या व्यक्तीकडे 100 रुपयांची मागणी केली। मात्र त्या वृद्ध व्यक्तीकडे अक्कूला द्यायला त्यावेळी 100 रुपयेही नव्हते। म्हणून रागानं पेटून उठलेल्या अक्कू यादवनं त्या वृद्ध व्यक्तीला अतिशय निर्दयीपणे मारहाण केली होती।
अक्कू यादवचं अशा प्रकारे लोकांकडे पैसे मागणं हे नेहमीच होतं आणि म्हणून अक्कू यादवच्या या जाचाला कंटाळून या भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांनीही वस्ती सोडली होती। याशिवाय अक्कू यादवचा स्वभाव सुद्धा फारच संशयी होता। त्याला नेहमी असं वाटत असे की वस्तीत राहणारी लोक त्याच्या विरोधात कटकारस्थान करतायत, त्यामुळे तो नेहमी आपल्या साथीदारांसोबतच राहायचा। दिवस असो वा रात्र तो कधी एकटा फिरत नसे, कारण त्याच्या आसपास 2 जण तरी एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असले तरी त्याला ते दोघे त्याच्या विरोधात काहीतरी कट करतायत असंच वाटायचं। म्हणून कस्तुरबा नगर परिसरात महिला असो किंवा पुरुष कुणीही एकमेकांशी गप्पा मारत बसलेलं त्याला आवडायचं नाही। इतकंच काय तर त्या कस्तुरबा नगर परिसरात लहान मुलांना देखील कधी खेळू देत नसत। अक्कू यादव संबंधित आणखीन एक घटना एका महिलेनं सांगितलेली आहे। एकदा अचानक अक्कू यादव त्या महिलेच्या घरी गेला आणि त्यानं तिच्या नवऱ्याला त्याच्या कुटुंबासमोरच त्याचे कपडे उतरवायला सांगितलं। नवऱ्यानं कपडे काढताच त्यानं त्या महिलेला तिच्या नवऱ्यासमोरच नाचायलाही सांगितलं। पण महिलेनं असं करण्यास नकार दिला तेव्हा अतिशय क्रूर अशा अक्कू यादवनं तिच्या नवऱ्याच्या मांडीला सिगरेटचे चटके द्यायला सुरुवात केली आणि मग त्या महिलेला तिच्या मनाविरुद्ध तिच्या कुटुंबासमोर नाचायला अक्कूनं भाग पाडलं होतं। अक्कू यादव हा फार मोठा गँगस्टर होता, सिरियल किलर होता, रेपिस्ट होता। त्यांनी 40च्या वर महिलांबरोबर लैंगिक हिंसा केलेली आहे, त्यांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। तो 12 वर्षाच्या खालील मुलींबरोबर देखील त्यांच्याबरोबर त्यांनी देखील हिंसा केलेली आहे, बलात्कार केलेले आहेत। त्याची जी गँग होती ती 12 वर्षाच्या खालील मुलींबरोबर देखील गँगरेप करायची। अमेरिकेत प्रकाशित झालेल्या हाफ द स्काय या पुस्तकात अक्कू यादव विषयी अनेक गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत आणि या गोष्टी वाचल्या की अक्कू यादव किती क्रूर होता याची आपल्याला जाणीव होते। अक्कू यादवमुळे सतत घडणाऱ्या या अत्याचारांना कस्तुरबा नगर परिसरातील अनेक जण त्या काळी वैतागले होते, म्हणून त्याच्या अत्याचारापासून कस्तुरबा नगरच्या रहिवाशांना सुटका कधी मिळणार या एकाच आशेने ती लोक जगत होते। आणि अशातच एके दिवशी अक्कू यादव विरोधात कस्तुरबा नगर परिसरात पहिली ठिणगी पेटली। दिवसेंदिवस अक्कू यादवची दहशत पूर्ण नागपुरात वाढली होती। अक्कू यादवला आता कुणाचाच धाक उरला नव्हता। अशातच एके दिवशी अक्कूनं वस्तीतच राहणाऱ्या आणखी एका महिलेवर अत्याचार केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली। पण यावेळी या हत्येसंबंधी साक्ष द्यायला गल्लीतील एक युवक तयार झाला। हा युवक कायम अक्कू सोबतच असायचा आणि त्याचे हत्या झालेल्या महिलेशी चांगले संबंध होते। मात्र अक्कूनं त्याच्या विरुद्ध साक्ष देणाऱ्या या युवकाचा देखील खून केला। अनेक वर्ष गुन्हेगारी विश्वात असलेल्या अक्कूचे आता मोठ्या गुंडांसोबत चांगले संबंध तयार झाले होते, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची दहशत देखील आणखी वाढत गेली आणि म्हणूनच त्याच्या विरोधात कुणीही तक्रार करण्यास धजावतही नव्हता। पण त्याच्या पापाचा घडा आता भरत आला होता आणि त्याची सुरुवात झाली 30 जुलै 2004 रोजी। याच दिवशी कस्तुरबा नगरमध्ये अक्कू यादवच्या विरोधात पहिली ठिणगी पडली। अक्कू यादव त्या दिवशी एका व्यक्तीच्या घरी पैसे मागायला गेला होता। त्या व्यक्तीच्या शेजारी उषा नारायणे नावाची एक महिला राहत होती। उषा ही त्या काळी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती। अक्कू यादव तिच्या शेजारच्या घरी पैसे मागायला आलेला असताना उषानं सुरू असलेली सर्व गडबड ऐकली आणि तिनं अक्कू विरोधात
पोलिसात तक्रार दाखल करा असा शेजारच्यांना सल्ला दिला. मात्र उषानं दिलेला हा सल्ला अक्कूला कळताच तो लागलीच आपल्या गुंडांसोबत उषाच्या घरी गेला आणि तिच्या घरावर जोर जोरात थाप मारून तो तिला धमकावू लागला. ए उषा, दारू काढ. आज तुला सोडत नाही मी. माझ्याबद्दल पोलिसात मी तुझ्या तोंडावर ऍसिड फेकीन आणि त्याआधी मी तुझा सामूहिक बलात्कार करेन अशा प्रकारच्या धमक्या अक्कू उषाला देऊ लागला. तुला सोडायचं. मात्र अक्कूच्या धमकीला अजिबात भीक न घालता उषानं आपल्या किचन मध्ये असलेला गॅस सिलेंडर दरवाजाजवळ आणला. ए अक्कू, तिला सिलेंडर बाहेर आणलाय. त्या सिलेंडर सकट तुला पण जाऊन टाकेल आणि तुझ्या पंटरला पण. चालतो इकडून. आणि त्याची नळी बाहेर सोडून अक्कूला म्हणाली की जर तू इथून गेला नाहीस तर मी सिलेंडर पेटवून दे आणि माझ्यासह आपण सर्वच जण यात जळून जाऊ. आणि तुझ्या पंटरला सगळ्यांना जाऊन टाकेल मी. अक्कू विरोधात कुणीतरी पहिल्यांदा न घाबरता आवाज उठवला ही गोष्ट वस्तीवाल्यांसाठी नवीन. म्हणून एक सामान्य मुलगी जर हे करू शकते तर आपण का नाही असा विचार करून वस्तीतील लोक घराबाहेर आले. काठ्या, कोयता आणि दगड जे काही हातात येईल ते घेऊन लोक घराबाहेर आले. लोकांचा हा आवेश पाहून अखेर अक्कूनं तिथून धूम ठोकली. आपली दहशत आता फार काळ वस्तीच्या लोकांमध्ये शिल्लक राहणार नाही याची जाणीव त्या क्षणी अक्कूला झाली होती. अक्कू विरोधात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी यासाठी उषा यांनी 4 ऑगस्टला पत्रकार परिषद बोलावली. अक्कू कुठे सापडत नसल्यानं वस्तीतील लोकांनी त्याचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. पुढील काही दिवसानंतर अक्कू यादवनं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. याची हिस्ट्री काय होती? लोकांना धमकवणं, लोकांना धमकवून पैसे घेणं, दारू पिणं, काही कोणाचं घर खाली करायचं आहे का, कोणाला गुंडगर्दी करायचं आहे, कुठे दादागिरी करायची आहे का, असे ह्या सगळ्या काम करायचं. जो ज्या कारणाने त्याला मारलं त्याचा कुठेही पोलिसांच्या रेकॉर्ड अशी खूप काही नोंदी होती किंवा त्याचा खूप काही इंटेलिजन्स नेटवर्क होता किंवा तो खूप ऑर्गनाइज्ड क्रिमिनल होता असं काहीही त्याचा होताच नाही. तर म्हणून मला असं वाटतं की त्याला मारलं गेलं, तो मेला, त्याला मारायचं होतं की नाही मारायचं होतं की ते सगळं दुसरी गोष्ट आहे. पण त्याला मारल्यानंतर त्या घटनेला जस्टिफाय करण्यासाठी जे प्रयत्न झाले हे मिस्ट्रीच राहणार. हे मिस्ट्री आहे. अक्कू यादवने अखेर स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. त्याने असं का केलं यामागचं कारण सुद्धा स्पष्ट होतं. ते म्हणजे आता अक्कूला जाणवलं होतं की वस्तीच्या लोकांमध्ये आपली दहशत फार काळ राहणार नाही आणि म्हणूनच आपला जीव वाचवायचा असेल तर आपण आत्मसमर्पण करणं हेच योग्य. हे अक्कू यादवला कळून चुकलं होतं. मात्र अक्कू यादवने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा ठरणार होता. कारण 8 ऑगस्ट 2004 रोजी अक्कूला पहिल्यांदा कोर्टात आणलं गेलं तेव्हा 13 तारखेला त्याच्या सुनावणीची नवीन तारीख देण्यात आली. 13 ऑगस्ट हीच तारीख अक्कूच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरणार होती. अक्कू यादवनं सरेंडर केल्यानंतर 8 ऑगस्ट 2004 रोजी अक्कूला पहिल्यांदा कोर्टात हजर केलं गेलं. 13 ऑगस्ट 2004 ही त्याच्या सुनावणीची तारीख तेव्हा देण्यात आली. 13 तारखेला अक्कू यादवला जामीन मिळणार अशी बातमी कस्तुरबा नगर परिसरात सर्वत्र पसरली. अक्कू परत आला तर पुन्हा आपली दहशत या भागात निर्माण करणार असा विचार त्यावेळी वस्तीतील महिला करू लागल्या. म्हणून जामीन मिळण्याआधी त्यांना काहीही करून अक्कूला संपवायचं होतं. साधारण दुपारी 2:30 अक्कू यादवला नागपूरच्या न्याय मंदिर कोर्ट परिसरात आणण्यात आलं. त्याच्या हातात त्यावेळी बेड्या होत्या. अक्कू पोलीस व्हॅन मधून जेव्हा उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे हावभाव नव्हते. न्यायालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका महिलेला त्यानं ओळखलं आणि तिला घाणेरड्या शिव्या दिल्या. आणि त्या महिलेला त्यांनी चिडवलं की मी बाहेर आल्यानंतर तुझ्यावर परत दुसऱ्यांदा रेप करेल. आणि ते ऐकून पोलीस, जे 2 पोलीस त्याच्या प्रोटेक्शनमध्ये होते ते पोलीस देखील हसायला लागले. तिला खूप चीड आली आणि सगळ्या महिला चिडलेल्या होत्याच, तर त्या महिलांनी चिडून त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्या महिलेने तिच्या पायातील स्लीपर काढली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावर मारली.
बघता बघता आजूबाजूला असलेल्या सर्वच महिला अक्कूच्या अवतीभोवती जमू लागल्या. अक्कूच्या सोबत असलेल्या 2 पोलिसांनी कसेबसे अक्कू यादवला कोर्टातील 7 नंबर या खोलीत नेले. या खोलीत देखील महिलांनी त्याच्यावर पुन्हा हल्ला केला. महिलांचं ते रौद्र रूप बघून अक्कू यादवला आता त्याच्यासोबत काहीही घडू शकतं हे कळून चुकलं होतं. म्हणून तो त्या महिलांची माफी मागू लागला आणि पुन्हा असं कधी करणार नाही असंही तो घाबरून म्हणत होता. पण महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्या सर्व मिळून त्याला हाताला मिळेल तशा मारू लागल्या. त्याच्या अंगावर मिरचीची पूड टाकून त्यांनी त्याच्यावर धारधार चाकूनं वार करायला सुरुवात केली. आणि अखेर 13 ऑगस्टच्या त्या दिवशी महिलांच्या हातून कोर्टातच अक्कू यादव नावाच्या हैवानाचा अंत झाला. सर्व महिलांनी मिळून अक्कू यादवच्या शरीरावर चाकूचे 74 वार केले होते. अर्थात ज्या स्त्रियांनी त्याला मारलं त्याला तशी सबळ कारणं देखील होती. परंतु एखादा विचारवंत हाही विचार करू शकतो की हे कायद्यानुसार योग्य आहे की अयोग्य आहे. परंतु कायद्याच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर आंधळ्याची पट्टी असते. कारण न्यायदेवता ही बघत नाही कोण आपल्या समोर आहे. आलेल्या पुराव्यानुसार न्याय निवाडा करणं हे न्यायदेवतेचं काम असतं. आणि म्हणून समाजामध्ये ज्या वेळेला असे क्रूरतेने हिंसक गुन्हेगाराकडून घडवले जातात त्यावेळेला त्यांच्याप्रती कुठेही सहानुभूती नसते. परंतु गुन्हेगारांना जर शिक्षा करायची असेल तर सामान्य माणसाने न्यायालयात देखील आपण जर गुन्हा पाहिला असेल तर न घाबरता न्यायालयात साक्ष दिली पाहिजे. तरच या गुन्हेगारीला वचक बसू शकतो. अक्कू यादवला कोर्टासमोर मारल्यानंतर सुरुवातीला 5 महिलांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र या घटनेत 200 महिलांनी समोर येऊन म्हटलं की जर कोणाला आरोपी ठरवायचं असेल तर आम्हा सर्वांना ठरवा. म्हणून मग 21 जणांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. पण तरीसुद्धा अनेक महिला पुढे येऊन अक्कू यादवला आम्हीच मारलंय हे अभिमानाने सांगू लागल्या. अक्कू यादव सारख्या विकृत गुंडाची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली होती ते संविधानिक दृष्ट्या योग्य होतं की नव्हतं हा सवाल जरी या घटनेनंतर उपस्थित करण्यात आलेला असला तरी पण अक्कू यादव सारख्या विकृत प्रवृत्तीचा अशाच प्रकारे अंत व्हायला हवा असंही अनेक जणांचं म्हणणं त्या काळी होतं. अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष भागात सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.